पुण्यामधील वाहतूक कोंडीचा राज ठाकरेंना सुद्धा फटका बसला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत। राज ठाकरे हे पुण्यामधील वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत। पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा हा राज ठाकरे यांना सुद्धा फटका बसला आहे। राज ठाकरे यांच्या ताफ्याची ही दृश्य। पुण्यामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे आणि याच वाहतूक कोंडीमध्ये आता राज ठाकरे हे सुद्धा अडकल्याचं बघायला मिळतंय। राज ठाकरे यांचा ताफा पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याची ही दृश्य। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, या संदर्भात अधिकची माहिती। या वाहतूक कोंडीचा जो फटका आहे तो राज ठाकरे यांना बसलेला। राज ठाकरे आज कसबा पेठेमध्ये एका कार्यक्रमाला आले होते, मात्र यावेळेस राज ठाकरे यांना जवळपास 10 ते 15 मिनिटं जे आहेत ते वाहतूक कोंडीमध्ये थांबावं लागलं। पुणे पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र पुण्यातल्या पेठेतली वाहतूक कोंडी हा गंभीर समस्या आहे आणि याचा परिणाम जो आहे तो आज पाहायला मिळाला आणि त्याचा फटका राज ठाकरे यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळतं। बराच वेळ जे आहे ते राज ठाकरे यांचा ताफा काढून देण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते, मात्र जवळपास 15 ते 20 मिनिटं जे आहेत ते राज ठाकरे या सगळ्या कोंडीमध्ये अडकले। अखेर त्यांना आता रस्ता करून देण्यात आलाय। तरी सुद्धा शहरात आज शनिवार असल्याने मोठी वाहतूक कोंडी आहे आणि त्याचा फटका राज ठाकरे यांना बसल्याचं पाहायला मिळतंय। माधुरी। बालाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये ही वाहतूक कोंडीची दृश्य आहेत, ज्याचा फटका राज ठाकरेंना बसलाय।